करून काढले. आता हे 3 स्क्रू ओपन करायचे. बरं केवढा साठलेला असते बघा मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मस्त आता उठले, आंघोळ तेल करून तयार झालो आहे. आता मस्तपैकी देवाची पूजा करायची. आणि आज आहे बुधवार. तर विषय कसा झाला माहिती काय, संक्रांती झाला आहे. काल भोगी झाली, आज मकर संक्रांती आहे. हे बघा भोगीचं काल पुजलेलं आहे साई. त्याला आज निवद वगैरे दाखवायचं पोळ्यांचा. काल भाकरीचा निवद झाला, आज पोळ्यांचा निवद झाला. तुम्हाला माहीतच असेल, पुरणपोळ्याचा निवद दाखवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी काढायचं. आज संक्रांत आहे, तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर मित्रांनो आता मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. हे बघा नाश्त्याला काय आहे, चहा आणि फोडणीचा भात. मला लय आवडते सकाळ सकाळी फोडणीचा भात. परत बटर आणि आहे. तर चला मित्रांनो, सगळी डाएट बिएट सगळी वाट लागलेली आहे. तर एवढं आतापर्यंत खाऊन घेऊया. जिम चालू केल्यावर बघूया डाएटचं. आता एक घरात काम लागले. तेव्हा आपला फ्रीज आहे नाही हो, फ्रीजमधून आवाज यायला आहे बघा. तुम्हाला आवाज ऐकू येत असेल काय आवाज यायला आहे बघा, कसा टेम्पोसारखा आवाज आला. आता वरचा दरवाजा मी उघडलो की नाही आवाज बंद होते बघा. हा काय बंद झाला बघा आवाज. मग आता ह्याला काय करायला पाहिजे मध्ये आपल्याला, आम्ही केलो पहिला. याचा हिटर खराब झाला आहे. हे सगळे उघडून ह्याच्यामध्ये बर्फ साठलेला असते, तो गरम पाण्यानं विरघळायचा. तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. आणि परत आवाज चालू झाला बघा, आहे का. हा मित्रांनो, हे उघडायला इथे स्क्रू आहेत बघा. हे स्क्रू आहेत, 3 स्क्रू आहेत. चौथा स्क्रू तर पडला याचा. चला ओपन करूया. माझ्याकडे आहे बघा हे टूल्स, स्मार्ट टूलचं. ह्याच्यानं उघडायचे. करून काढले. आता हे 3 स्क्रू ओपन करायचे. बरं केवढा साठलेला असते बघा मित्रांनो. एवढा बर्फ साठला आहे. हे हिटर आहे, हिटर खराब झाला आहे. हे बर्फच आहे बघा सगळा इथं. आणि मेन म्हणजे ह्याचा आवाज येते बघा. हा बघा आवाज बघा. हे बर्फ साठला की नाही हो काढला की मग आवाज बंद होते. हा मित्रांनी गरम पाणी केले. आता गरम पाणी टाकायचे यावर. आता गरम पाण्यात विरघळू द्यायचं. तोपर्यंत इथं अभिषेक घालायचा बघा. बघा आता मित्रांनो पाणी साठले बघा. हे काय असं बर्फ निघते. हे जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत पाणी घालतच बसायचं. आता तुम्ही म्हणजे काळं काढले यात ना, तर एवढं काय मला माहीत नाही. ते हिटरचं नाव होतं माहीत, तर तेवढं सांगितलं. मित्रांनो बर्फ आला आहे बघा. आहे का आता नाही. हे तोपर्यंत डिल्लोपर्यंत ह्याचं बघूया. हे बघा मित्रांनो, इथं बर्फ झाला. हे पॅन असा फिरवला का नाही,
पडला बघा बरं, आता खाली बरं पडते बघा. पडलाय बघा इथं. अजून काय तर आवाज यायलायस. मित्रांनो बघा अजून एक बर्फ अडकलाय. आता पडेल बघा. पडला बघा. बर्फ अडकून बसलेला त्यामुळे आवाज येतो. आता आवाज येत नाही बघा. तो पण हे वेगळे वाटतं. ह्याला काढून घेऊया. मित्रांनो बर्फी अजून एक आहेत. बघा हे बर्फ असा इथं साठतोय आणि त्याच्यामुळे इथं फॅनमध्ये पॅक होते. चला तर ह्याला पॅक करून घेऊया आता. तर बघा मित्रांनो पॅक झाले. आता यात हायचं साहित्य ठेवूया. आता घरातली गॅस टाकी संपलेली आहे. तर आता गॅस टाकी आणत आले. घरांतर जवळच आहे. मोकळी गॅस टाकी घेऊन घरात आलेलं आहे. आमच्या घरात असून आम्हाला बघते शिट्टी आली बघा. आली. तर मित्रांनो गॅस टाकी घेतलेली आहे. हे बघा पाठीमागच गोडाऊन आहे. आपण गॅस टाकी घेतलेली आहे. भरपूर ऊन आहे. घरला जायचं. मित्रांनो आपण आता घरला आलोय. गॅस टाकी आणून ठेवल्या. तर आता आपलं काम झालेलं आहे. तर मित्रांनो आता जेवण घ्या मस्तपैकी. संक्रांतीचं स्पेशल जेवण केले पुरणपोळ्या. संक्रांतीचं काळे कपडे घालून गेलाय. काळा शर्ट काळी पॅन्ट. बघा सगळ्या जेवायला बसल्यात. पप्पा मम्मी या ठेवायला. चला मित्रांनो जेवायला बघा पुरणपोळी बटाट्याची भाजी चट सांडगं दूध आणि कट्टाची आमटी. पुरणपोळी माहिती आहे सगळ्यात नाही. तर मित्रांनो आता वेळ आहे आपली चित्र काढण्याची म्हणजे ड्रॉइंग करण्याची 3D. हे बघा अजून आपण ड्रॉइंग केलेलं नाही आहे. इथं आहे ड्रॉइंग. तर चला मस्त ड्रॉइंग करूया आणि भेटूया थोड्याच वेळामध्ये. आपलं ड्रॉइंग करून झालेलं आहे. हे बघा आज सिम्पलच ड्रॉइंग केले. तर चला आता आपलं ड्रॉइंग झालेलं आहे. आजच्या ब्लॉगला एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.